नमस्कार देसाई साहेब. अरे सूर्या, बसा बसा, तुमचंच ऑफिस आहे. हो. डॅडींचा निरोप घेऊन आलोय. पैसे नाही पोचवले चाळीत. नाही सूर्या, तसं काही नाहीये. सध्या बिझनेसचा सगळा प्रॉब्लेम चाललाय. म्हणजे नवीन SRA चे लॉज, वर्कर्सचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन बिझनेसची पूर्ण वाट लागली. इनफॅक्ट मी चंदू मामांशी बोललो पण फोनवर. त्यांना रिक्वेस्टही केली की मी अर्धे पैसे देतो आत्ता. मग त्याने फोनवर थोडी शिवेगाळ केली. ते म्हणाले की मी पूर्ण अमाऊंटच घेईन. माझ्याकडे आत्ताही 25 लाख रुपये रेडी आहेत. मी आत्ताही देऊ शकतो. उरलेले पैसे 8-10 दिवस लागतील मला अरेंज करायला. 12 दिवस दिले माझ्या गॅरंटीवर. थँक्यू. एक मिनिट. थँक्यू. सूर्या, दुसऱ्या कंपनीकडनं फोन येत आहेत. पैशाची मागणी करतायत. ते म्हणतात की दगडी चाळीऐवजी आमच्याकडनं प्रोटेक्शन घ्या. काय करू मी? काळजी करू नका, मी बोलतो डॅडींची. सर, जुहू पोलीस स्टेशनला एक मेजर केस रजिस्टर झाली. क्या केस आहे? एक्स्टॉर्शनची. आणि ही खंडणी भायखळा गँगने जबरदस्तीने आपल्याकडून वसूल केली आहे अशी लेखी तक्रार दिली आहे देसाई बिल्डरने. आणि खंडणी वसूल करण्यासाठी सूर्या गेला होता. जादव, अपनी पूरी टीम को मैसेज भेजो. सूर्या जहां कहीं दिखे उठा लो. देसाई बिल्डरच्या एका कंप्लेंटवर आपण सगळा भायखळा चाळीला कसा काय ट्रॅप करू शकतो? शेर को पकड़ने के लिए बकरे का बलि दिया जाता है, और यहाँ मेरा बकरा है सूर्या. हा साहेब, तुमचं पाखरू इन्स्पेक्टर काळेच्या पिंजऱ्यात अडकलंय. सूर्यवंशी सर, आपल्याकडे 384 लागल्यावर ह्याला कितीची लागेल? कमीत कमी 7 वर्ष सर. इथून सुटल्यावर हा कुठलाच गुन्हा करणार नाही अशी गॅरंटी घेते किंवा देते का आपलं डिपार्टमेंट? ते कसं शक्य आहे सर? मग आतापर्यंत माझे किती झाले? माझ्या माहितीप्रमाणे 49 सर. आयला, म्हणजे आज हाफ सेंचुरी पूर्ण होणार माझ्या एन्काउंटर. कॉंग्रॅच्युलेशन सर. कसं आहे सूर्यवंशी? कसं? आधी फायद्याचं मग कायद्याचं. सूर्यवंशी साहेब, समोर बघा. आईला पडली दुधात माशी. सर, क्या काले, किसको उठाया? अबूदयनगर के सूर्या को. किस केस में? देसाई बिल्डर से खंडनी मांगी उसने. कंप्लेंट रजिस्टर है, उठा लिया. काले, कितने साल से डिपार्टमेंट में हो? सूर्या का उठाने से पहले स्टेशन डायरी में एंट्री की? इतना कहाँ टाइम रहता है सर. बट सॉरी सर, राउंड गेले गड़बड़ी. एनकाउंटर स्पेशलिस्ट काले, ये ऐसी गड़बड़ी करके तुमने बहुत मेडल और शोहरत कमाई है ना? ऐसा कुछ नहीं है सर, सच्ची में. मैं उसको आपके पास ही लेके आने वाला था. ओह अच्छा. हाँ, मगर अपना पुलिस स्टेशन तो उस तरफ है पीछे. तेरी गाड़ी इस तरफ मुंबई के बाहर कहाँ जा रही थी? सूर्यवंशी, चल त्याला माझ्या गाडीत ट्रान्सफर कर. चल. इट्स माय ऑर्डर काले. ओके सर. काढा त्याला गाडीत बाहेर. काढा बाहेर. आणता. चल, टाक त्या गाडीत. काय सूर्यवंशी तुम्ही? चला जाऊ द्या, गाडी जाऊ द्या. हा. गुन्हेगारी जगतामध्ये पडद्याआड असलेल्या दगडी चाळीचं नाव आज प्रथमच गजाआड झालंय. प्रसिद्ध बिल्डर नमन देसाई यांच्याकडून चाळीच्या नावाचा वापर करून खंडणी वसूल करणाऱ्या सूर्यकांत शिंदे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूर्यकांत शिंदे याच्या कबुली जबाबावर दगडी चाळीचं भवितव्य अवलंबून आहे. सूर्यकांत शिंदे यांनी जर डॅडींच्या विरोधात कबुली जबाब दिला तर डॅडींना अटक होणार हे निश्चित आणि त्यानंतर मुंबईवर त्याचे पडसाद उमटणार यात काही शंकाच नाही.
मिलॉर्ड, आरोपी सूर्यकांत शिंदे उर्फ सूर्या, राहणार अभ्युदयनगर, ह्याच्यावर सेक्शन 384 अंतर्गत देसाई बिल्डर ह्यांच्याकडून 25 लाखाची खंडणी वसूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने ही खंडणी दगडी चाळीसाठी वसूल केली. मिस्टर सूर्यकांत शिंदे, तुमच्यावर जो खंडणीचा आरोप झाला आहे तो तुम्हाला मान्य आहे? नाही, माझा दगडी चाळीशी काही संबंध नाही. मिस्टर सूर्यकांत शिंदे, खोटं बोलताय तुम्ही. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. सरकारी वकिलांनी माझ्या अशिलावरती असा आरोप करण्यापूर्वी एखादा तरी पुरावा किंवा साक्षीदार कोर्टात हजर करावा. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू. मिलॉर्ड, मला बिल्डर देसाईंना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी. परमिशन ग्रँटेड. मिस्टर देसाई, तुमच्या समोर उभ्या असलेल्या इस्मानं दगडी चाळीच्या नावाखाली तुमच्याकडून 25 लाखाची खंडणी वसूल केली, ही गोष्ट खरी आहे? नाही. व्हॉट? केस फाईल केली तेव्हा सूर्यकांत शिंदे यांनी तुमच्याकडून 25 लाखाची खंडणी वसूल केली आहे असं तुम्ही स्टेटमेंट दिलंय. हो, ते खरंय, पण तो सूर्यकांत शिंदे हा नाहीये. व्हॉट डू यू मीन हा नाहीये? अहो, तुम्हाला किती वेळ सांगितलं, माझ्याकडून खंडणी वसूल करणारा हा नव्हता. हे बघा मिस्टर देसाई, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. जर फिर्यादी स्वतःहूनच सांगत आहे की त्यांच्याकडे खंडणी वसूल करणारा हा दुसराच कोणीतरी इसम होता, तर सरकारी वकिलांनी असं त्यांच्यावर जबरदस्ती करणं चुकीचं आहे. सॉरी मिलॉर्ड, तुम्ही येऊ शकता. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर आरोपी सूर्यकांत शिंदे यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. सबब कोर्ट त्यांना निर्दोष मुक्त करीत आहे आणि पोलिसांना दगडी चाळीच्या नावाने खंडणी वसूल करणाऱ्यांना ताबडतोब अटक करावी असा आदेश देत आहे. तू हो पुढे, मी आलोच. क्या मैं जान सकता हूं ऐसी क्या मजबूरी थी? मजबुरी नाही, गरज. टिचकी मिळाली आहे. डॅडींचा जीव धोक्यात आहे, पण प्रचारासाठी डॅडींना बाहेर पडावंच लागणार. डॅडी चाळीतून बाहेर पडण्या अगोदर तुला बाहेर पडणं गरजेचं आहे. देसाई बिल्डरला मी मॅनेज करीन. डॅडींना तुझी गरज आहे सूर्या. खान साहेब, दगडी चाळ हा माझ्या आयुष्यातला अपघात होता. जेव्हा माझा आणि माझ्या फॅमिलीचा जीव धोक्यात होता तेव्हा डॅडींनी मला वाचवलं, आणि आज डॅडींचा जीव धोक्यात आहे. त्यांना मी वाचवणार.